गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी लाडक्या श्री बाप्पांना निरोप दिलाय। पण ज्या बाप्पाचे आपण 11 दिवस लाड केले, त्याची गुरु म्हणून पूजा केली, सेवा केली, त्या श्री बाप्पांच्या मूर्तीची विसर्जनानंतर अशी काय अवस्था झाली, हे विदारक दृश्य पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्कीच राहत नाही। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। लाडक्या श्री बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबईतील सर्वच किनारपट्ट्यावर दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते। विशेषतः मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ अनेक मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत असते। ते पाहण्यासाठी केवळ मुंबईच नाही तर मुंबई बाहेरून देखील लोक येत असतात। पण त्यात गणेश मूर्तीचे विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी काय अवस्था होते हे पाहण्यासाठी तिथे ही गर्दी कधीच फिरकत नाही। या व्हिडिओतून गणेश मूर्तीचे विसर्जनानंतर काय होते किंवा त्या कशा अवस्थेत किनाऱ्यावर पडून असतात त्याचे दृश्य पाहिल्यानंतर मात्र मन हेलावून जाऊन जातं। मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी एकापेक्षा एक आकर्षक सुंदर गणेश मूर्ती मंडळात विराजमान करत असतात। त्यातील अनेक मूर्ती 10 फुटापेक्षा जास्त उंचीच्या असत असतात। इतकेच नाही तर त्यातील बहुतांश मूर्ती प्लास्टर आणि पॅरिसने बनवलेल्या असतात, त्यामुळे विसर्जनानंतर त्या समुद्रात लवकर विरघळत नाहीत। अशा परिस्थितीत विसर्जित केलेल्या अनेक गणेश मूर्ती समुद्रातील लाटेबरोबर किनाऱ्यावर वाहत येत असतात। त्यातील काही मूर्तीचे हात, पाय तर इतर अनेक अवयव तुटलेल्या अवस्थेत दिसून येत असतात, तर कुठे अनेक गणेश मूर्तींचे अवशेष वाळत रुटलेले पाहायला मिळतात। हे दृश्य पाहून खरंच खूप वाईट वाटत असतं। पण गणेश मूर्तीची विसर्जनानंतर होणार ही वाईट स्थिती थांबावी यासाठी दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पर्यावरण स्नेही आणि मातीच्या मूर्ती तयार करण्याचे आवाहन केले जाते। पण लोक त्यातून काही बोध घेत सुधारण्याचं नाव घेत नाहीत। त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनानंतर दरवर्षी समुद्र किनारपट्ट्यावर हे दृश्य पाहायला मिळतं। हे वाईट दिसणारं दृश्य बदलावे म्हणून अनेक सेवाभावी संस्था, कलाकार, राजकारणी मंडळी आणि विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी पुढे येऊन समुद्र स्वच्छता मोहीमही राबवत असतात। इथून पुढे तरी आपण श्री गणपती बाप्पांचं स्वागत केल्यानंतर ढोल ताशासह श्री बाप्पांना आपण ज्यावेळी निरोप देतो त्यावेळी मात्र पुढच्या वेळी आपण अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।